कासेगाव शिक्षण संस्थेच्या कैलासवासी पांडुरंग सखाराम पाटील विद्यालय तांबवे येथे लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी. काळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत तीनही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। प्रास्ताविकात मुख्याध्यापक जे.बी. काळे यांनी लोकनेते राजाराम बापू पाटील यांचे शिक्षण, सहकार व ग्रामीण विकासातील योगदान, लोकमान्य टिळक यांनी जागवलेली स्वातंत्र्याची प्रेरणा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व शाहिरीतून दिलेले सामाजिक समतेचा संदेश यांचा प्रेरणादायी आढावा घेतला। विद्यालयातील समीक्षा पाटील, मनस्वी पाटील, दुर्वा पाटील, वैष्णवी पाटील, मिसबा मोलाणी, कीर्ती मोरे, भक्ती पाटील, ईशा पवार, शिवन्य जगताप, अनुष्का मोरे, गायत्री जाधव, आरोही केसकर, स्वरांजली जगताप यासह अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक मान्यवरांनी तीनही महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रभावी मनोगत व्यक्त करत त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीने अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला। राजाराम बापू पाटील बँकेचे माजी संचालक रामराव माळी तसेच कृष्णा कारखान्याचे माजी संचालक ब्रह्मानंद पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक मोरे, मार्केट समिती ईश्वरपूरचे माजी संचालक तानाजी मोरे, राजाराम बापू पाटील दूध संघाचे संचालक पोपटराव जगताप, तांबवेचे सरपंच सुभाष खराडे, माजी सरपंच संगीता पाटील, माजी सरपंच शहाजी पाटील, यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी पाटील आबा, उपाध्यक्ष अमोल पवार, युवा नेते शाहूराज नेताजीराव पाटील, युवा व्यावसायिक व टायपिंग संघटना सांगली जिल्ह्याचे सदस्य सुरेश चव्हाण, माजी सरपंच भीमराव फसाले, ग्रामपंचायत सदस्य कपिलादेवी पाटील, दीपक भंडारे, मनीषा निकम, शीतल फसाले, मनीषा पाटील, दीपाली शेळके, पंकज शेळके, रमेश पाटील सह HP निकम सर, पेढी श्रीखंडे सर, धोत्रेवाडीचे सरपंच प्रदीप माने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर जाधव, माजी सरपंच राजेंद्र खंडागळे, हनुमंत फसाले, इंद्रनील जगताप, यशराज पाटील, जगदीश चव्हाण सह तांबवे, धनगरवाडी, नवे तांबवे, दंडभाग, येवलेवाडी, धोत्रेवाडीमधील अनेक मान्यवर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक प्रेमी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक, कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्षा, सर्व शिक्षक शिक्षिका यांनी केलं। सूत्रसंचालन AT कांबळे यांनी तर आभार NK माळी यांनी मानले। चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य तसेच पंचक्रोशीतून या ठिकाणी या गावातून आलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शाळा विकसन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सखी सावित्री समितीचं पूजन कासेगाव मध्ये केलं जातं, आजही केलं जातं आणि गावोगाव भटकंती या ठिकाणी होते। आदिवासी भागामध्ये सुद्धा मी काम केलंय, पाहिलंय मी 12-12, 14-14 किलोमीटर वेगवेगळ्या पाड्यातून मुलं चालत येत आहेत, पण आज आपल्या या गावामध्ये बापूंनी 1967ला हे या शाळेची स्थापना केली आणि असणारे पंचक्रोशीतील असणारे सर्व विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत। एक जागरूक शिक्षक म्हणून बापूंच्याकडे पाहिलं जातं, एक हास्य व्यक्तिमत्व म्हणून बापूंच्याकडे पाहिलं जातं, गोरगरिबाचे कैवारी म्हणून पाहिलं जातं, एक पदयात्री राजा म्हणून पाहिलं जातं। प्रसन्न आणि लोभस असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आपले बापू। मंत्रीपद त्यांनी भरपूर त्या ठिकाणी बसवलेले आहेत, महसूल मंत्री असतील, ग्रामविकास मंत्री असतील, या ठिकाणी राजा तोरणमल असा किताब त्यांना मिळाला। अजून एक सांगावंसं वाटतं की बापू एक पैलवान होते, त्यांना कुस्ती क्षेत्रामध्ये आवड होती आणि त्यांच्याच विचारानं आज कारखान्यावरती आपली तालीम त्या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे फक्त शिक्षण क्षेत्र नाही, खेळाडू वृत्ती सुद्धा बापूंच्याकडे होती, एक लेखक म्हणून बापूंच्याकडे पाहिलं जातं। या ठिकाणी सौजन्यशील वागणं आणि या शिक्षणामुळे काय होतं ते बापूने दाखवून दिलं। 3 शक्तींचा विकास, बौद्धिक, भावनिक आणि विवेक दृष्टीचा असणारी योग्य दिशा देणारं काम जे ते शिक्षणातूनच होतं। शिक्षक म्हणजे काय? शिवस्वरूप क्षमतांनी कटिबद्ध असलेला शिक्षक आहे आणि तो निर्माण करण्याचं काम या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं काम बापूंनी केलंय आणि म्हणूनच शाळा या ठिकाणी उभा केलेल्या आहेत। जवळजवळ 27 शाखा आहेत माध्यमिकच्या। यातील असणारा एखादा व्यक्ती ह्या मुलांच्या मध्ये
एखादा शिक्षक घडेल, एखादा वैज्ञानिक घडेल, एखादा समाजकारणी होऊ शकतो, राजकारणी होऊ शकतो. या ठिकाणी डॉक्टर, वकील, सर्व क्षेत्रामध्ये ही मुलं घडण्याचं काम सर्व बापूंच्या आशीर्वादानं होतंय. आज बापूंची जयंती आहे. आज बापू आपल्यात नाहीत असं म्हणताच येणार नाही, कारण ही इमारत पाहिली की बापू डोळ्यासमोर यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, मुलगा जर पाहिला तर बापू डोळ्यासमोर यायला पाहिजे, कारण बापूंनी विचारधाराही घालून दिलेली आहे. ते आम्ही पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. लोकशैक्षिक क्षितिज आणि आधुनिक जपान या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं. वेगवेगळी उदाहरणं सुद्धा आपल्याला बापूंच्या बाबतीमध्ये सांगता येतील. कोल्हापूरला सभा होती, एक उदाहरण सांगतो फक्त मी. कोल्हापूरला सभा होती, या सभेला भरपूर अशी लोक आलेली होती. एक महिला शेंगा, भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी या ठिकाणी आलेली होती आणि त्या ठिकाणी महिला पुढे जात होती आणि लोकांनी काय केलं, त्या महिलेच्या बुटीत असणाऱ्या ज्या भुईमुगाच्या शेंगा आहेत, भाजलेल्या शेंगा होत्या, त्या शेंगा उचलायला चालू केलं, खायला लागले. ते बापूंनी पाहिलं. बापूंच्या लक्षात आलं की भुईमुगाच्या शेंगा ही गरीब महिला विक्री करते आणि हे लोक त्या ठिकाणी तिला पैसे देत नाहीत. स्टेजच्या जवळ आलेले त्या महिलेच्या बुटीमध्ये बापूंनी खिशातले पैसे काढले, बुटीमध्ये टाकले. गोरगरिबाची कैवारी म्हणून बापूंच्याकडे पाहिजे. अशी उदाहरणं, भरपूर उदाहरणं आहेत. बापूंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण फक्त जयंती साजरी करून चालत नाही, त्यांचं चरित्र आपण आत्मसात केलं पाहिजे. ज्यांचा जन्म वाटेगाव या ठिकाणी झाला, बालपण वारणीच्या खोऱ्यामध्ये गेलं, दीनदलितांचे कैवारी म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिलं जातं. लाल बावटा कला पथकाद्वारे वेगवेगळे कामगारांचे प्रश्न त्यांनी सोडवले. शायरी जन्मजात गुण होता. लोकजागृती करण्याचं काम त्यांनी केलं. 14 लोकनाट्य लिहिले, 10 पोवाडे लिहिले, नाटक लिहिले, 22 कथा संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत, 30 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, 12 चित्रपट कथा अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या आहेत. फकीरा कादंबरी तर त्यांची महाराष्ट्र सरकारनं तर त्यांना पारितोषिक दिलं आणि संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या 27 देशामध्ये या साहित्याचं भाषांतर झालेलं आहे. समाज जागृती करण्याचं काम या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून, त्यांच्या विचारधारेतून झालं. जगाच्या कोणत्याही प्रदेशामध्ये जर अन्याय झाला तर त्याची स्पंदनं अण्णाभाऊ साठेंच्या हृदयामध्ये उमटत होती. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.